कोण्या गवळ्याची राधा याच्या दुसऱ्यानं झालं. ज्यावेळेस दुसऱ्यानं झालं, आई वडील एकत्र आले, चिंतन झालं, मनन झालं, संतांची कृपा झाली नाही, इमारतीला तयार झाली नाही तयार झाली इमारत तयार व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेस समर्थाने सांगितलेलं आहे, गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे रज हे रज अजी हो नीले गगले अरे बच्चों का प्यार भले
बीज ते पित्याचे अरे दोघेही मिळून याला तयार केला. आईचा रज धातू लागला आणि वडिलाचा बीज धातू लागला. आईचे 3.5 गुण आणि वडिलाचे 3.5 गुण असा सप्त धातूचा पिंजरा तयार झाला. सप्त धातूचा पिंजरा तयार झाला. अनाथ रागो बसला. बसविला. रागो मोठा ज्ञानी ध्यानी आणि केव्हा उडून जाईल याचा भरोसा नाही. हा केव्हा उडून जाईल याची काही भरोसा नाही. परंतु हा तयार केला कोणी? त्याला तयार केला कोणी? गजाने पिंड पैदा केला. ज्याने पिंड पैदा केला आई बाप यानं पिंडच तयार केलं. पण मग ब्रह्मांड तयार कोणी केला? ब्रह्मांड तयार कोणी केला? कारण की याची निर्मिती केला कोणी? आहे का कोणाची ताकद याला निर्माण करण्याची? कोणी गेला होता माईच्या पोटात हात लावण्याकरिता? कोणी गेला होता पाय लावण्याकरिता? अरे कोणीच गेला नव्हता. कबीराने याला पुरावा दिलेला आहे. एका शाखेमध्ये लिहिलेला आहे. अरे तू सगुण है तू निर्गुण है अरे कोई न पाए संत जन गुण को गाते संत जन गुण को गाते हैं. अरे मैं माया परंपरा संत जन गुण को गाते हैं. Thank you.
गोपाल कृष्ण भगवान की जय। तू सगुण है तू निर्गुण है कोई न पाए पार, अरे ये संत जन गुण को गाते हैं, अरे मैं महापरंपार प्रभु तेरी कोई न पाए पाए, ये संत जन गुण को गाते हैं. कारण सांगण्यात आलेले आहे का राहील सामात येईल कामा, काहीतरी आमच्या पूर्वजांचा ठेवा होता म्हणून आम्ही जन्मास आलो. रजा बीजाचा संगम झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण की समर्थानं सांगितलेलं आहे पंचतत्वाचा हा शरीर मिळालेला आहे. लक्ष द्या इकडे, तुम्ही लक्ष द्या. मी सद्गुरुनाथ महाराज की जय. पंचतत्वाचा हा शरीर मिळालेला आहे असं समर्थाने सांगितलेलं आहे. पाच तत्वाचा हा मिळालेला आहे. याला 7 गुण लागलेले आहेत. किती गुण? 7 गुण. 7 पाचा 35. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे एक तीन पाच 25चा आणि मूळ 36 तत्वाचा मूळ हरी. याचा नंबर लागला 36. नंबर लागला 36. हा जीव तयार होण्याकरिता 35 दिवसाचा कालावधी लागला. जीव तयार होण्याकरिता 35 दिवसाचा कालावधी लागला. 7 पाचा 35 दिवस लागले याला तयार होण्याकरिता, परंतु याचा नंबर लागला 36. जसा या घराचा नंबर आहे तसा याही घराचा नंबर लागलेला आहे. पण मग कधी कधी काय 36 ना 36 पटन आहे कधी, कारण की याचाही नंबर 36 आणि याचाही नंबर 36. मग कधी कधी म्हणतो भाऊ त्याचा माझा काही जमत नाही, कारण की कसा आकडा आहे 36 चा आहे. याचाही नंबर 36 ना त्याचाही नंबर 36, म्हणून काही पटू शकत. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा पद्धतीनं मला आईच्या गर्भामध्ये समर्थानं सांगितलेलं आहे. झाली गर्भाची रंजना, झाली गर्भाची रंजना, झाली गर्भाची रंजना, झाली गर्भाची रंजना, तर माहित नव्हते. दोघे जण गर्भाची रंजना होऊ नाही गेली तरी पण माहित नव्हता ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भ समावला. कारण की त्या जलामध्ये याचा जन्म झाला. जलामध्ये जन्म झाला. कारण की समर्थानं सांगितलेलं आहे का उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय
जला जला उप जला, त्या जलापासून याची निर्मिती झाली. त्या चैतन्याच्या लोटापासून याची निर्मिती झाली. आईच्या गर्भामध्ये आला तेव्हाही दिसला नाही आणि गेला तेव्हाही दिसला. कोणी गेला होता मायेच्या पोटात हात लावण्याकरिता? कोणीच गेला नव्हता. इकडे समर्थ सांगतात, गाज्याने दिला हात पाय, अरे ज्याने दिला हात पाय, अगा कोण मनसी पाप पाय. ज्याने आम्हाला हात दिलं, ज्याने आम्हाला पाय दिलं, त्यालाच आधी वंदन करावं लागेल. आणि जोपर्यंत त्याला वंदन करणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाला रंगतही येणार. इकडे समर्थ सांगतात, गोपाल कृष्ण भगवान की जय. गवचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती. वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती. लागेल. कारण की इकडे सांगितलेलं आहे का 13व्या मनाची माळ लिहाता. कारण की हे 13वी, आणि जोपर्यंत 13 सिद्ध होणार नाही तोपर्यंत 13वी म्हणजे काय हा मला समजणार नाही. इकडे समर्थ सांगतात, पिंडाच्या 5 ना ब्रह्मांडाचे 5 असे एकूण 10. 11वा मन 12वा बुद्धी आणि 13वा सचिद. दादा रे आमचे सचिद लागलं नसतं आज या ठिकाणी आमची मुलाखत झाली असती का? नाही. मग समर्थाने प्रमाण सांगितलेलं आहे, गा डोंगरीचे आवर अहो सागराचा मिठ, आणि तुमची आमची भेट
सांगतात का देव होती पाठी मोहरा आणि मग विघ्न येती घरा. पांडुरंगाला आधी नमन करावं लागेल. तिकडे समर्थ सांगतात का पांडुरंगा तुझ प्रथम नमन. दुसरे चरण कोणाला गेलेला आहे? संताला गेलेला आहे. आणि जोपर्यंत संताला चरण जाणार नाही तोपर्यंत सत्य वस्तूची पारख होऊ शकणार नाही. कारण की गुरु आणि सद्गुरु, गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये साम्य आहे. गुरु म्हणजे कोण ना मग सद्गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे आपले आई वडील, आपले वरिष्ठ, हे आपले गुरु. पर ज्यांनी या पंचतत्वाची ओळख करून दिली तो आहे सद्गुरु. म्हणून माऊली ज्ञानेश्वर सांगतात, अनेक समर्थ सांगतात, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय पार ब्रह्म सद्गुरु, जय जय
जय जय गुरु महाराजा गुरुना जय जय परब्रह्म सद्गुरु जोपर्यंत सद्गुरूला चरण जाणार नाही तोपर्यंत त्या 3.5 हाताची ओळख पटू शकणार नाही. तिकडे समर्थ सांगतात आई बापा केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. अरे पुंडलिका काहे केला हा मोठा परब्रह्म उभा केला. मग यालाच भजण्याची गरज आहे. कोठी मंदिरात जायची गरज नाही, कोठी तीर्थामध्ये जाण्याची गरज नाही. असं सद्गुरु माऊलीने एवढी आम्हाला कृपा करून दिलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. मग कुठे जाण्याची गरज आहे का आम्हाला? कुठंच जाण्याची गरज नाही. सगळं इथंच आहे, सगळं इथंच आहे. इथंच माय ना इथंही बाप आहे. कुठे जाण्याची गरज नाही. समर्थाने प्रमाण सांगितलेलं आहे. अरे मंदिर में मस्जिद में तीर्थों में यात्रों में अरे देव यदि मिल जाता. अरे मंदिर में तीर्थों में यात्रों में देव यदि मिल जाता तो नहीं भजते साधु संत दर्शन हो जाता. नहीं भजते साधु संत दर्शन हो साधु संत दर्शन यही हो जाता. म्हणे कुठे जाण्याची गरज नाही. हेच कर्मभूमी इथंच करणे ना इथंच भरणे. आई बापा केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. कुंडलिका काय केला एवढा मोठा परब्रह्म उभा केला. एवढा मोठा परब्रह्म उभा केला त्या कुंडलिकाने. याची निर्मिती कोणी केला नाही. म्हणून जयदास महाराजचा अभंग 4 चरणाच्या या संसार सागरामध्ये तरण्याकरिता. कारण की त्या संताला करवडा आला, गावोगाव निर्गुण पुढचा तमाशा केला. म्हणून संत समर्थाने आमच्या पूर्वजांनी काहीतरी ठेवला. म्हणून जयदास महाराजांनी या 4 चरणाच्या अभंगाद्वारे या जनसमुदायाला समजावून सांगितलेलं आहे. दादा रे गोपाल कृष्ण भगवान की जय. 4 चरणाचा अभंग सादर होत आहे. गाला होता परदेशी सौदागर.
कायाचा बदल भरला मायाचा अंत गेला पंढरीनाथ भगवान की जय.